काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज पुणे दौऱ्यावरती आहेत आणि याच पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवन परिसरात सध्या पोलीस छावणीचं स्वरूप आल्याचं पाहायला मिळतंय। कारण काँग्रेस भवनच्या चहूबाजूने मोठा पोलीस बंदोबस्त हा तैनात करण्यात आलेला आहे। कारण मागच्या आठवड्यात ज्या पद्धतीने भाजपचं आंदोलन याच काँग्रेस भवनमध्ये पार पडलं त्यावेळी दगडफेक देखील या ठिकाणी झाली होती आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज खबरदारी घेतल्याचं पाहायला मिळतंय। प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत। आज ज्या पद्धतीने हा बंदोबस्त पाहायला मिळतोय, काय तुम्ही कसं पाहता या सगळ्या बंदोबस्त खबरदारी पोलिसांनी घेतल्याचं दिसतंय? हीच खबरदारी जर गेल्या रविवारी घेतली असती तर निश्चित या ठिकाणी बरं वाटलं असतं। पण ज्या पद्धतीने भाजपच्या कार्यकर्त्यांना भाजपच्या नेत्यांना त्या दिवशी फ्रीडम दिलं होतं त्याच्यामुळेच एक अनुचित प्रकार पुणेकरांनी पहिल्यांदाच नाही का या ठिकाणी अनुभवला। आणि मला असं वाटतं की ठीक आहे, अभी देर आहे दुरुस्त आहे, पोलिसांनी आजची घेतलेली काळजी या ठिकाणी स्वागतार्ह आहे। पण हे होत असताना इथून पुढच्या काळामध्ये लोकशाही संपणार नाही किंवा राजकीय दादागिरी वाढणार नाही याची काळजी घेण्याचं काम आता पुणे पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांना करावं लागेल। कारण की आता एक उन्मादी प्रवृत्ती राजकारणामध्ये समाजकारणामध्ये या ठिकाणी कार्यरत झालेल्या आहेत आणि त्याचाच अनुभव काल म्हणजे मागच्या आठवड्यात आम्ही घेतला। कारण की पुणे भाजपने जो काही नंगानाच या ठिकाणी आमच्या काँग्रेस पक्ष कार्यालयात केला तो अत्यंत वाईट होता। आज ही एवढी काळजी घेतली की आम्हाला असं वाटतं की अशा प्रकारची याच्यापेक्षा निम्मी काळजी जरी गेल्या रविवारी घेतली असती महाशिवरात्री दिवशी तरी या ठिकाणी असा कुठल्या प्रकारचा अनुचित प्रकार घडला नसता। पण ठीक आहे, पुणे पोलिसांनी आज घेतलेल्या काळजी करता किंवा त्यांनी जे काही योग्य नका बंदोबस्त ठेवलाय त्याचं मी निश्चित स्वागत करतो। पण ज्या पद्धतीने हर्षवर्धन सपकाळ यांचं जे वक्तव्य आलं त्यानंतर भाजपकडनं जो काही इशारा देण्यात आला होता, तुम्ही पुण्यात येऊन दाखवा, पुण्यात पाय ठेवून दाखवा, अशा पद्धतीचा इशारा दिलाय, त्या सगळ्या अनुषंगाने आज काही अनुचित प्रकार घडेल असं काही नाही मला नाही वाटत। एकतर भाजपच्या सर्वोच्च नेतृत्व म्हणजे ते राज्य स्तरावरचं असेल की देश स्तरावरचं असेल, यांनी भाजपच्या शहराचे अध्यक्ष आणि त्यांच्या नेत्याचे जे कान टोचलेले आहेत, महापौरांचे जे कान टोचलेले आहेत, त्याच्यामुळे त्यांना सुबुद्धी आली असं मला वाटतं। त्यांनी राजकीय प्रक्रियेमध्ये या ठिकाणी विचाराला विरोध करत असताना तो योग्य डायसवर मांडावा। ज्या पद्धतीने त्यांनी या ठिकाणी दगडधोंड्याची भाषा केली किंवा तशा प्रकारची मारहाण केली, अशा प्रकारची कृती त्यांच्या अंगलट आल्यामुळे मला खात्री आहे की आज काय या ठिकाणी चुकीचं होणार नाही। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा, दिल्लीमध्ये AI समिट होतं ज्यामध्ये काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी ज्या पद्धतीने गोंधळ घातला, जे आंदोलन केलं, त्यावरून आज खासदार मुरलीधर मोहोळ यांचं म्हणणं होतं की जसा नेता तसे कार्यकर्ते असतात, राहुल गांधी हे स्वतःच विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात, तोच प्रकार त्यांच्या कार्यकर्त्यांनी AI समिटमध्ये केलेला आहे। मुरलीधर मोहोळांनी आमच्या काँग्रेस कार्यकर्त्यांपेक्षा बोलण्यापेक्षा त्यांनी या ठिकाणी AIच्या एकूण या समिटमध्ये कशा प्रकारच्या चुका भारताकडून घडल्यात, भारताची बदनामी 223 देशांमुळे 223 देशांमध्ये ज्या प्रकारे झालेली आहे, खुद्द अश्विन वैष्णव जे नका केंद्रीय मंत्री आहेत त्यांनी केलेल्या ट्विटमुळे झालेली आहे, कुठल्या प्रकारची खातरजमा न करता या ठिकाणी गुडघ्याला बाशिंग लावून घेतल्यासारखं जे नरेंद्र मोदी किंवा अश्विन वैष्णव वागले, त्यामुळे भारताची नाचक्की झाली। त्याच्यावर जर बोलले असते तर बरं झालं असतं। पण मला मुरली मोहोळांना या ठिकाणी सांगायचं आहे की इतिहास तपासा। मागच्या काळामध्ये आमचे स्वर्गीय डॉक्टर मनमोहन सिंग नका पंतप्रधान असताना सुद्धा भाजपच्या युवा मोर्चाने कसा नंगा नाच घातला, त्यावेळेस सुद्धा सरकारने साधी त्यांना अटक पण केली नव्हती। तशा प्रकारची नाही का चांगली वृत्ती यायला तुमचं आयुष्य निघून जाईल। पण या ठिकाणी तुम्हाला तशा प्रकारची समज तुमच्या भाजपच्या नेत्यांना येणार नाही। पण समिट या म्हणजे जे काय AI समिटमुळे जी काय भारताची बदनामी झाली त्याबद्दल भारताची पहिली या ठिकाणी माफी मागा, ही या ठिकाणी मी त्यांना या ठिकाणी सूचना करतो। तर आपण पाहिलं प्रशांत जगताप यांनी या सगळे सांगितलं की हा जर आज ज्या पद्धती बंदोबस्त लावला तो यापूर्वी लावला असता कदाचित अजून चांगलं झालं असतं, असं प्रशांत जगतापांचं म्हणणं आहे। कॅमेरामन विशाल रायपुरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।